ची बातमी आपण पाहताय। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। सर्वेनुसार आकडे येणार की मग चित्र बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। सर्वात वेगवान आणि बिनचूक निकाल सर्वात आधी TV9 मराठीवर तुम्हाला पाहता येणार आहे। तर बारामतीमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या आधीच त्यांची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे समर्थकांकडून। पाहूयात। आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल रंगणार आहे आणि देशावरती राज्य कोण करणार आहे हे ठरवलं जाईल। परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीची जागा कोण जिंकणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता। परंतु आता आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर सुनेत्रा पवार ह्या विजयी झालेल्या असल्याचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज असा मुकाबला जो आहे तो पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगलेला असल्याचं पाहायला मिळत होतं। सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाकडनं निवडणूक लढवत होत्या, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ज्या सुनेत्रा पवार यांच्या भाऊजाई आहेत आणि शरद पवार यांच्या कन्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवत होत्या। त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होता। प्रत्येकाने दावा ठोकलेला का विजय आमचाच होणार। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। तर राज्यात